नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी ठेवलंय बोरन्हाण, रिद्वीचा 4th बोरन्हाण आहे आणि त्यासोबतच माझं हळदी कुंकू सुद्धा। तर या दोन्ही गोष्टी सोबत असतात त्याच्यामुळे खूप सोयीस्कर होतं सगळं, नाही तर दोन गोष्टी सेपरेट असते ना तर थोडंसं अवघड झालं असतं। पण कसं की रिद्वीचे फ्रेंड्स वगैरे सगळे लहानच आहेत, मग त्यासोबतच बोरन्हाण आणि हळदी कुंकू माझं दोन्ही सोबत होऊन जातं। तर सकाळचे 8-9 वाजले जवळपास आणि माझं सगळं कामं आवरले गेलेत, म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला। आता मी काय म्हटलं, फक्त हॉल वगैरे व्यवस्थित छान क्लीन करून ठेवू, कारण जेवढा लवकर आवरून ठेवणार ना तेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी होतील। आणि आत्ता ना मी यावेळेला 5 वाजता हळदी कुंकू ठेवलंय, कारण काय होऊन जातं माहितीये का, खूप लेट ठेवलं की 7-7:30ला ठेवतो, 8 वाजता सगळे येतात आणि तोपर्यंत ऑलमोस्ट असं होऊन जातं की सगळ्यांना लेडीजला घरी जायचं असतं, स्वयंपाक वगैरे असतो संध्याकाळचा, त्याच्यामुळे लेट होतं। थोडंसं शांततेत जर फंक्शन करायचं असेल ना तर तो मी 5 वाजता ठेवलं त्यासाठी, म्हणजे शांततेत होईल, 7 वाजेपर्यंत सगळं वाइंडअप होऊन जाईल म्हणून। आणि यावेळेस काय झालेलं की खूप कमी, म्हणजे 20च दिवस हळदी कुंकू आहे, त्यामुळे खूप गडबड आहे, म्हणजे एका दिवशी बऱ्याच हळदी कुंकूला जावं लागतं बऱ्याच ठिकाणी, तर त्याच्यामुळेही आहे। आणि खूप लेट होते तसं माझं हळदी कुंकू, अगदी 4 तारखेला रथसप्तमी आहे आणि शेवटचा दिवस 4 तारखेला आहे, पण स्टील ठीक आहे, 2 दिवस अगोदर मी करते, कारण मागचे 15 दिवस काही ना काही सुरूच होतं, त्याच्यामुळे मग नाही झालं पॉसिबल। पण म्हटलं चला आता तरी लवकर करून घेऊ, तर आता फटाफट मी सगळं पहिले आवरून घेते सगळं। रिद्वी अजून झोपली आहे, तिला उठवते आणि मग आजचं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल। आजचा हळदी कुंकूचा व्लॉग खूप मजेशीर होणार आहे, तर व्लॉग त्यासाठी पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटतोय। आणि हो, मी खूपदा सांगते की व्लॉग लाईक करा असं, बट मागच्या काही व्हिडिओजमध्ये ना मी सांगितलं नाही, तर मला व्हिडिओचे जे लाईक्स आहेत ना ते खूप कमी येतात, सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चला आता मी फटाफट रेडी होते आणि सगळ्या गोष्टी आवरते। तर जस्ट डेकोरेशन करायला स्टार्ट केलंय, काही गोष्टी मागच्या वर्षीच्या होत्या त्याला थोडंसं टचअप दिलंय आम्ही, टचअप दिलंय। आणि ते बघा, त्याची दाखव, असं पकड, कैसे बनाय, येस लास्ट इयरचं हे दिसत असेल, पण त्याच्यावर आम्ही थोडंसं आणखी थोडंसं डेकोरेटिव्ह केलं, त्याच्यामुळे वाटत नाही की जुनं आहे, मस्त छान ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे युजफुल आलं। तर ती काइट्स दाखव, तर जस्ट काइट्स बनवतोय, हे 2 काइट्स बनवले छोटे छोटे लाईक दिस। हे काय नाही, जे आपले कार्डशीट पेपर आहे ते कट करून इकडे जॉईन केलेत आणि छोटे छोटे काइट्स पण रिद्वीसाठी बनवले। तुला आवडले ना रिद्वी? खूप छान आहे ना? वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड। कसं वाटेल? ब्ल्यू छान दिसतंय, हे बघा माझं काय, हे खूप कलरफुल दिसतंय। हो का? हे आपल्याला छान वाटते ना पण व्हिडिओ मध्ये वगैरे, नंतर हो व्हिडिओ शूट करायला छान येईल ना, म्हणजे असं काही लाईट नाही येते ना इकडनं? नाही, रात्री तर आपण रात्री करणार ना, किती करणार? 5 वाजताच आहे, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही, बट छान वाटतं। इकडनं लाईट पडतोय, तिकडनं मस्त डार्क लाईट आहे। मग असं करू, हे बघा इकडे ब्लू टाकते, इथे ऑरेंज, छान वाटेल? ठीक आहे, आणि दॅट्स इट, मग दॅट्स इट। आपलं ते वरून हे पण सोडायचे अजून, ते करू ना। रिद्वीने बघा काय काय करून ठेवलं, हे बघा हे रिद्वीने काढलेलं आहे, मी दाखवते 1 मिनिट। मी काढलं ते दाखव ना, मी काढलं ते गेलं चिट स्टिक, याच्या मागे होतं ते स्टिक करून दिलं, त्याला नाक वगैरे सगळं होतं, म्हणजे स्माइली फर्स्ट टाइमच अशा असतील ज्यांना नाक पण होतं, सगळं होतं। आणि आणखी रिद्वीने काढलेले संपले, आय थिंक 3-4 काढलेले होते, ओके हे 3च आहे तिने काढलेले, हे मी काढले। व्हेरी गुड। तिथून हात नाही पुरणार तुझा, राहा ना त्याच्यावर उभी, पडत जाईल, किती ना जीवाला घाबरते, जाऊ दे ना, पडली तर पडली, काय होत नाही, सेंटरला उभी राहा, सेंटरला। पडली तर कोणीच नाही इथं धरायला, जाऊ दे ना, पडली तर पडली, काय होत नाही, ओके? अरे नाही, खाली सोड, सोड खाली, सोड खाली, बघा सोड खाली, सोड खाली, सोड खाली, सोड खाली, सोड खाली, बस। ओके, हां थोडं टाईट कर फक्त वरती उचलून, म्हणजे पॅक करून, हां बस। हां, घरातलं सगळं काम आवरलं आता, म्हणजे डेकोरेशन वगैरे सगळं झालंय आणि जेवण केलं जस्ट, आणि आता आम्ही निघालोय फ्लावर्स आणायला। म्हटलं फ्लावर्सचं डेकोरेशन करून घेऊ, आता फक्त रांगोळी आणि फ्लावर डेकोरेशन बाकी आहे, ह्या 2 गोष्टी झाल्या की मी ऑलमोस्ट डन होऊन जाईल। आणि म्हटलं स्नॅक्स वगैरेचं बघू, आणि बस एवढंच राहिलं आहे आता ऑलमोस्ट सगळं। म्हणजे आज फर्स्ट टाइम असं होतं की घरात काहीतरी फंक्शन करते आणि सगळं खूप लवकर आवरलं आहे। चला त्याला गुड आता पटकन फटाफट जाऊन येतो, म्हणजे कसं
आमचं कामं फटाफट होऊन जातील. आणि माझं असं टार्गेट आहे की 4 वाजेपर्यंत सगळं रेडी करायचं आहे मला. सर्व डेकोरेशन झालं होतं, पण मला माहिती होतं रांगोळी काढताना रिद्वी मला काढू देणार नाही. त्याच्यामुळे अगोदर तिला झोपी लावून दिलं आणि शांततेत रांगोळी काढली. वाटलेलं 15-20 मिनिटात होईल, पण मला अर्धा तास लागला, कारण अजिबातही प्रॅक्टिस राहिली नाही रांगोळी काढायची. तर जस्ट मी रेडी होऊन आली आहे आणि आमचं पूर्ण जे घर सुद्धा आहे ते सुद्धा एकदम मस्त फर्स्ट क्लास डेकोरेट झालेलं आहे. रिद्वी सुद्धा रेडी आहे, मी तुला रिद्वी दाखवतेच. आणि दीपक गेलेत सध्या स्नॅक्स आणायला, ऑर्डर दिलेलं होतं तर ते आणायला गेलेत. बाकीची जी काही तयारी आहे मी फटाफट तुम्हाला दाखवते, कारण अगोदर ना व्हिडिओ शूट करायला अजिबातही जमलं नाही, कारण एवढी गडबड चालू होती सकाळपासून की बस. रिद्वीला दाखवते. रिद्वी, हे रेडी बच्चा, तुझा ड्रेस दाखव, उभं राहून दाखव. ये व्हेरी नाइस. आता आपण डेकोरेशन दाखवू. हाँ, तू दाखवणार काय काय आहे ते. ओके, रंगोली से स्टार्ट करते हैं. चलो दिखाओ कैसे निकाली रंगोली. चलो 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 जल्दी 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 जल्दी. वाव, कोणी काढली ग? तुला नाही माहिती? अच्छा, ऍक्च्युली ती झोपली ना तेव्हाच मी रांगोळी काढून घेतली, त्याच्यामुळे तिला माहितीच नाही. इथे एंट्रन्स असं डेकोरेट केला, एकदम सिम्पल. हे काइट सुद्धा लास्ट इयरचे उरलेले होते ते यूज केले मी इकडे. आणि त्यानंतर रिद्वी, हे काय हे काय बच्चा, ज्वेलरी घालायची आहे तुला? आणि नंतर रिद्वीचं इकडे बोरन्हानचं सगळं सामान रेडी करून ठेवलं आहे. इकडे पूजेचं ताट आणि इकडे आहे रिद्वीच्या बोरन्हानचं डेकोरेशन. येस, खूप सकाळपासूनच्या परिश्रमानंतर हे डेकोरेशन झालं आहे कम्प्लीट. आणि आता रिद्वीला डेकोरेट करू, चालेल ना? रिद्वीला काहीतरीच झालंय, बोलायचंच नाहीये. नाही ना? शुअर? तिला पाय दुखतोय म्हणते, सगळ्या वेळेस रडलेली आहे. सगळे व्हिडिओ आपण लास्ट टाइमचे तिचे की असं करणार आहे असं करणार आहे. आता मोठी झाली, आता नाही रडणार. चल आता फास्ट तिकडे बसून घे आणि आपण एक फोटो काढून घेऊ पटकन. ठीक आहे, चलो आ जाओ. फर्स्ट इयरला केलेला आपण नेक्स्ट इयर करू. ओके, त्याच्यानंतर दिस फ्रेंड्स. मग मज्जा येईल तुला. अरे इकडे तर ये. रोजला ऍडमिशन नाही घेतलंयस ना? नाही, मी पण नाही घेतलंय. रोजला तेच सांगत होते काय करायचं. आम्ही थांबतोय थोडंसं, नेक्स्ट काय नाही, काय फुल नाही होत. एवढं सिनियर केजी ज्युनियर केजीला एवढे नाही आहेत स्टुडंट त्यांच्याकडे, म्हणजे एवढं घाई करण्यासारखं काहीच कारण नाही. म्हणतात तुम्हाला मॉर्निंग बॅच नाही भेटणार. ठीक आहे, आम्ही स्कूल चेंज करतो. एवढं काय तर मराठी ना तुम्ही? मराठी. अच्छा, मी फेस पानी दो, उधर बैठ जाओ, जल्दी से फोटो निकाल लेते, फिर सब आ जाएंगे तो बोरन्हान कर लेंगे. चलो बैठ जाओ नीचे. स्माइल करो. वेरी गुड, वेलकम. हाय रिवा. हाय हाय रिदान. हाय, चलो आ जाओ. चलो चलो फोटो में ज्वाइन हो जाओ. चलो 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 चलो. अरे वाह, बस बस धीरे से. हैप्पी. बस 2 मिनट. क्या बोला है मैंने? शी इज वेरी एक्साइटेड.
जो तेरे पैसे दो आई। चलो डाव फटाफट। ये रही जो। रिद्वी रिद्वी एकच थांब आता पडेल उसको भी लेने दो। रिद्वी पुढे बघ रिद्वी। रिद्वी का चॉकलेट के ऊपर ध्यान है। रिदान का भी नहीं है वो क्या कर रहा है क्या चल रहा है वो देख रहा है। हाँ देंगे पर्पल देंगे। यहाँ पे चॉइस नहीं है। उसके फ्रॉक में बहुत सारे होंगे। आगे गिर रहे पीछे वालों को तू पीछे गिरा। रिदान अभी ये चॉकलेट आएगा ना विशान आप लोग लो ओके। आप सामने देखो किसका जेल मुझे क्यों नहीं बोला है। हाँ ले लो पकड़ो नीचे देखो ये बैठा हुआ है। चलो तेरा ये हिलडून चल रहा है इसलिए तुझे मैं करूँ ना कल तो मैंने नहीं किया था। अरे काय चल रहा है क्यों कर रहे हो दोनों ऐसा क्यों कर रहे हो। लेकिन मन व्यवस्थित बेच रही हो। आएगा विधान। वैसे तुम लोग कोई झगड़े नहीं करते हो ना? अभी तक तो नहीं हुआ है भाई। किसी का झगड़ा नहीं हुआ है अभी तक? झगड़ा नहीं हुआ। इन लोगों के वजह से हमारा दिमाग इतना खराब रहता है तो बाकी का खराब करने के लिए टाइम ही नहीं है। बाकी के साथ खराब करने का टाइम ही नहीं रहता। तुम लोग आते हो तब तक बोलने का ही कैपेसिटी नहीं रहता। बड़ी शो है इकडे ईशा भी आओ से। सुखी रहो। 2 या 5 मैं देती हूँ 2 या 5 कोई अच्छे से समझता है 2 या 5 वो हमारी कार्यकर्ता गडकरी मैडम जो है उनसे संपर्क में कीजिए। जोर से दौड़िए प्लीज। आपको चलना नहीं है। मॉर्निंग कर रहे हैं आपको चलना है। मॉर्निंग वॉक नहीं करना है। दौड़ के आ जाइए। कितना दौड़ोगे? जस्ट खाली जाऊन आले। खाली गणपती बसलेले आहेत म्हणजे माघ महिन्यातले गणपती इकडे बसतात. म्हणजे मला ही कॉन्सेप्ट ऍक्च्युली माहित नव्हती. तर असं आहे 2 दिवसांचा गणपती आहे तर तिकडे देखील हळदी कुंकू होतं. मग आमचं सगळं घरातलं आटोपलं. मग तिकडे गेलो सगळे म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे जे आले होते आम्ही सगळे तिकडेच गेलो होतो. जस्ट तिकडनं आलो. हां चॉकलेट खाते अच्छा. आणि आता हे सगळं वाइंड अप करायचं. सगळं सामान इकडे तिकडे पडलंय. म्हटलं चला पहिले व्लॉग एंड करू. तर आजचं हळदी कुंकू खूप छान झालं. म्हणजे मस्त मज्जा झाली. खूपच छान हळदी कुंकू बोरन्हाण खूप म्हणजे अनफॉर्गेटेबल मुवमेंट्स होत्या. मज्जा आली खूप जास्त. तर तुम्हाला हे बघून कसं वाटलं? तुम्हाला आजचा व्लॉग बघायला मज्जा आली की नाही? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजचा व्लॉग मी याच नोटवर इथे संपवते. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा बाय बाय.